जाऊ दे ना नमिता, अगं तू कशाला मनाला लावून घेतेस? हे बघ, हे सगळं कळत आपला हेतू चांगला होता ना, झालं तर. आता या परिस्थितीत मीरा असं बोलणारच. जाऊ दे, सोड ना. हो नमिता, तुझी अपसेट होऊ नकोस. आणि माझ्यासारख्या माणसाकरता तर नाहीच रे. सध्या हे तुझ्याकरता चांगलंही नाहीये. खरं तर मी तुझी माफी मागायला हवी. नाही, तू माझ्याकरता आउट ऑफ द वे जाऊन इतकं काही केलंस आणि माझ्यामुळे तुला बोलणी खावी लागली. पण खरं सांगू का, मी मिहिरला भेटलो ना, थोड्या वेळाकरता का होईना, पण मला खरंच खूप बरं वाटलं. आणि हे जास्त महत्वाचं नाहीये है ना? सो फॉर दॅट थँक्यू व्हेरी मच. आणि तुला माझ्यामुळे असा त्रास अजिबात होणार, प्रॉमिस. बाय. येतो आत्या. सुलेखा, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण मी विद्याधरशी बोललो, भास्करशी बोललो. आमच्या आर्ग्युमेंट सॉर्टच होत नाहीये. सुलेखा, तुला यायला लागेल प्लीज. अरे पण त्या दोघांनी मला रिपोर्टच केला नाहीये. सुलेखा, आय रिक्वेस्ट यू टू पर्सनली सी टू इट. चल, तूच बघ स्वतःच्या डोळ्याने. बघ. Oh my God. Just a little surprise for you. आमच्या सगळ्यांकडून. Happy birthday, Surekha. Thank you so much. Happy birthday, Surekha. Thank you. Happy birthday, Surekha. Thanks, yeah. Thanks. Thanks. Come on, madam. चला, केक कापा. Oh my God. Okay. Yes, we go. Happy birthday to you. Happy birthday to you. तुझ्यामुळे. Surekha. Huh? Oh, yeah. Wow. Thanks. You're welcome. वहिनीकडूनच शिकली. समीर काकाला पण आवडलं. तो एक नंबरचा खादाड आहे. तू त्याला नवीन काहीतरी पाहिजे असतं रोज. मग करतेस तू? म्हणजे काय? अय्या. आय्या काय, तू पण करशील तुझ्या नवऱ्यासाठी. चल. खरंच. आल्या सावकाश.
मिहीर माझ्यासाठी आता फक्त अनोळखी नाही, परका झालायस. यापुढे आपला काहीही संबंध नाही. पुन्हा आम्हाला ओळख दाखवायचा प्रयत्न करू नकोस. पलाश, ऐक ना, मी जे स्केड्यूल प्लॅन केलं ना त्याच्यामध्ये जर असं चेंज करूया. मी काय म्हणते, आपण गेल्या गेल्या तिथे कामाला सुरुवात नको करूया. मी थोड्याशा अलीकडच्या तारखा आहेत ना त्या काढून. ए हॅलो, व्हॉट्सअप, काय रे, काय झालंय? अरे फॉरेन असाइनमेंट बद्दल डिस्कस करायला आपण जमलोय ना. काय एक्साइटमेंट? तुला सांगितली ना ती नमिताकडची स्टोरी. मला एक गोष्ट कळत नाहीये, माझं आणि मीराचं भांडण आहे ना, मग ती मिहीरवर का अन्याय करते? पलाश, मला असं वाटतं मीराची रिॲक्शन खूपच नॅचरल आहे. पलाश आई आहे रे ती, आणि त्यात दुखावलेली आई. जे तिच्या वाट्याचं होतं ते तू तिसऱ्या कोणावर तरी उधळलंस. आता जे तिच्या हक्काचं आहे, उदाहरणार्थ मी, त्याच्या बाबतीत ती एक्स्ट्रा पॉझिटिव्ह होणं फारच स्वाभाविक आहे. मला असं वाटतं नॅचरल रिॲक्शन त्याची. मला नाही पटत. तुला माझ्याशी भांडायचं तर भांड, माझं तोंड बघायचं नसेल तर नको बघू. पण मी आणि मिहीरने भेटण्यावर का बंदी? कम ऑन यार, मला एक गोष्ट कळत नाहीये, आपण सारखा सारखा त्याच प्रश्नावर का विचार करतोय? त्याने प्रश्न सुटणार आहे का? हे बघ, काळ हेच सोल्युशन आहे. तोपर्यंत आपण कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असं फायनली ठरवलं ना. मग झालंय, सगळं बोलणं झालंय. फक्त निघायचं कधी, वेळ आणि तारीख ते फोन करून कळवणार आहे. काय? मी दिलेलं सगळं स्केड्यूल त्यांनी मान्य केलं? हो, कारण तू प्लॅन बी सुद्धा पाठवला होतास. त्यानुसार सगळ्या सुटेबल ऍडजस्टमेंट करून फायनल प्लॅन ठरवून, फायनल डेट ठरवून तुला मेल करणार आहे. पॅकिंग करायचं. वाव, दॅट्स ग्रेट यार पलाश. म्हणजे बघ ना, पहिला अवॉर्ड, दुसरी तुझी फॉरेन असाइनमेंट, अँड आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट तिसरी सुद्धा गुड न्यूज येणार. आणि ती गुड न्यूज तुझे सगळे पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले हीच असणार. तुम्हारे मुंह में घी शक्कर. सध्या तरी कॉफी चालेल मला. माधव, मनोज दादा, तू कॉफी दे ना. नमिता, मला असं वाटतं की आपल्या दोघींमध्ये एक अलिखित करार झालाय, एकमेकींच्या घरात न डोकावण्याचा. मी तो पाळते, पण तू मात्र तसं करताना दिसत नाहीयेस. आज काय झालं माहितीये? माझं प्रत्येक वेळेला असं का होतं कळत नाही. मी चांगुलपणाने मिहीर आणि पलाशची भेट घडवण्याचा प्रयत्न केला. मीरा आपला एकेखोरपणा का सोडत नाही? मला, तुला काय, अख्ख्या जगाला माहितीये की मिहीर आणि पलाश एकमेकांशिवाय जगू शकत नाही. अगं तुझं भांडण आहे ना पलाशशी, मग मिहीरचा काय संबंध त्याच्याशी? का ती मध्ये मध्ये असं करते? सगळ्यांसमोर मिहीरला बोलायची का? शुभंकर, मगासपासून मी एकटीच बोलतेय. मूर्ख आहे का मी की एकटी बडबड करायला? या घरात मला थोडी शांतता मिळणार आहे का? घरात आल्यापासून सुरू झालीस तू. अरे डोकं भणभणायला लागलंय माझं. मी दमून आलोय, माझा मूड नाहीये, याकडे लक्षच नाहीये तुझं. अर्थात याबद्दल तू काही करशील अशी अपेक्षाच नाहीये माझी. मला विचारतेस स्मिता, तू तुझं लक्ष असतं का माझ्याकडे कधी? बघूया काय रिझल्ट होते. ओके ओके, फाईन फाईन. बाय भास्कर, बाय समीर. बाय बाय. अरे उद्या विद्यार्थ्यांच्या सदस्यांवर आपण एक जॉईंट मीटिंग करूया. ओके. त्या सुंदराच्या डोक्यात पण काही पॉईंट्स आहेत, त्यावर चर्चा करू आपण. फाईन. अरे हो, तुला सुलेखांना भेटायला बोलवलंय. ओके ठीक आहे, चल निघतो, उद्या भेटूया.
बाय बाय. सुरेखा मला बोलू ना. हां तू निघाली असेल तर मग उद्या बोलूया. नाही पण आजच बोलण्यात मजा आहे. थँक्स समीर, यू मेड माय डे. मी कित्येक वर्षांनी माझा वाढदिवस इतका छान सेलिब्रेट केलाय. थँक्स. वेलकम. आजच्या दिवसाचा शेवटही इतका छान व्हावा अशी माझी इच्छा आहे. सो विल यू हॅव डिनर विथ मी? पण नो, पण नको ना म्हणूस प्लीज. आज माझा वाढदिवस आहे ना, आज नाही म्हणू नकोस. नाही तरी पण म्हणजे Come on, Sameer. We'll make it short and sweet, I promise. Please. I really want to be happy today. Please. ऑल राईट. Thanks. चल. चल ना. नमिता, हे काय तू अजून इथंच? अगं गच्चीवर जाणार होतीस ना? तसलं काय, मला वाटलं होतं जरा गच्चीत वाऱ्यावर शुभंकर बरोबर गप्पा मारत बसे. मग काही नाही आत्या, तो भांडला माझ्याशी. भांडला? कशावरनं? मीरा कशी वागली हे सगळं मी त्याला सांगितलं म्हणून. आता मला सांगा आत्या, पलाश आणि मिहीर एकमेकांना भेटून केवढे खुश होते, पण मीरा कसं वागली पाहिलंय तुम्ही. आता नेमकं हेच सगळं मी शुभंकरला सांगितलं. तो चिडला माझ्यावर. मला म्हणाला, दिवसभर ऑफिसमधनं काम करून आलेल्या नवऱ्याशी कसं वागावं हेही तुला कळत नाही का? तो काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असेल, काहीतरी झालं असेल हे लक्षातच येत नाही का तुझ्या? पण आता मला सांगा, हे सगळं मी शुभंकरला सांगायला नको? आणि दिवसभरात तो असं मला कितीचा वेळ देतो किंवा किती वेळेला भेटतो? सांगा ना, त्यात काय चुकलं माझं? आधी बस, ये सावकाश बस. हे बघ नमिता, तुझं काहीही चुकलं नाही, पण काय आहे ना, तो बोलला ते सुद्धा बरोबर आहे की नाही? आल्या आल्या असे आपले विषय काढायचे नसतात. त्याला सुद्धा त्याच्या ऑफिसचे काही बाहेरचे प्रॉब्लेम असणारच ना. हे बघ, त्याला थोडं विसावू द्यायचं आणि मग बोलायचं. तू पण ना नमिता. मला तुमचं म्हणणं पटतंय आत्या आणि कळतंही आहे, पण काय करू? तो समोर दिसला ना की त्याला काय सांगू आणि काय नको असं होतं मला. शी, मी असं करायला नको होतं ना. आता काय करू? काय करू म्हणजे काय? जाऊन बोल त्याच्याशी. पण तो आत्ता बाहेर गेलाय. मी त्याला फोन करते. त्याच्याशी बोलल्याशिवाय मला नाही चैन पडणार. बरं बरं, कर बरं, फोन कर. मी आले हा फोन करू. बरं कर. नमिता म्हणजे लहान मुलाहून लहान मुलं आहे. आशू, करेक्ट केलं असं तू. त्या प्रधानला हाकललंस. त्याला आता माझं बाळ असं करत येतात. जेव्हा नमिताने घराबाहेर काढलं बाळासकट, तेव्हा काय तोंड गप्प बसली यांची? हा? आणि त्यांना बजावून सांग, पुन्हा कधी बाळाला भेटायला यायचं नाही. किट्या, त्यांना भेटावं असं वाटणं साहजिक आहे. काय? स्वतःच्या मुलाला भेटायची ओढ वेगळी असते किटी. आशू, तुझा हा दयेचा सागर आहे ना, तू जरा आवर प्लीज. नाही काय आहे, सगळी माणसं त्याच्यात एका मिनिटात गटांगळ्या खातील, 2 सेकंद सुद्धा पुरणार नाहीत बुडायला. मी तुझ्याशी फक्त बोलते, मी तसं काहीही करणार नाही. मला एक गोष्ट कळत नाहीये, तुला सारखा सारखा पुळका काय आहे ग त्या माणसांचा? तुला माहितीये ना, आजपर्यंत मिसेस प्रधानांमुळे मिस्टर प्रधानांची किती कोंडी होत आली. मग झाली तर होऊ देत ना कोंडी. हा?
अगं ते बघतील त्यांचं काय करायचंय ते. आणि शिवाय त्यांना रिस्क घ्यायला नकोय. एकीकडे नमिताला सांभाळायचंय आणि दुसरीकडे आशू आहेच आहे. समीर अडकलाय, चालल्या बाई आगीत उडी टाकायला. आईंचं ऑपरेशन आहे, चालल्या पुन्हा बाई त्याग करायला. अगं पण हे सगळं तूच का करायचं? आशू बाद झाला, त्या प्रधानांसाठी आतडं जाणं बाद झालं. प्रधानांसाठी नाही किटी, आपल्या मुलासाठी तळमळणाऱ्या बापासाठी मला हे सगळं वाटतंय. हा तुझा विचार झाला आशू, पण मिस्टर प्रधानांच्या मनात फक्त बाळाचाच विचार असेल असं कशावर? किटी, चूक नाही. आपल्या बाळाला भेटावंसं वाटणं यात खरंच काही चूक नाही. अरे आपला स्वतःचाच एक भाग असतो तो, जणू काही आपणच. पण तरीही शुभंकर, तरीही काय मग? शुभंकर बोल ना, थांबलास का? शुभंकर, मी मागे तुला सांगितलं होतं आणि आता परत सांगतो. काय? मी तुझी बाळाबद्दलची ओढ समजू शकतो, पण ही फक्त बाळाबद्दलची ओढ नाहीये. तू अश्विनीत गुंतत चाललायस आणि तिला भेटण्यासाठी तू निमित्त शोधतोयस. अमोघ, हे बघ शुभंकर, हे सगळं डेलिकेट आहे. ती तुझ्या बाळाची आई आहे. तिच्याबद्दल तुझ्या मनात हक्काची भावना निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. आणि ती भेटत नाहीये म्हणून तू जास्त अपसेट होतोयस. अमोघ, बस बस. का? खरं बोलतोय म्हणून? किटी, काय बोलतेस तू? मिस्टर प्रधान तसे नाही आहेत. आशू, अगं मला एक गोष्ट सांग, या बाबतीतला तुझ्यापेक्षा जास्त अनुभव मला आहे ना. तुझा म्हणजे काय प्रॉब्लेम आहे माहितीये का आशू? तुला ना तुझी दृष्टी जशी आहे ना तसं जग दिसायला लागतं, साधं सरळ स्वच्छ. पण नेहमी तसं नसतं. मी नसेल तर काय करशील ग तू आशू? जरा स्मार्ट हो ना, माणसांना ओळखायला शिक. मिस्टर प्रधान तसे नाही आहेत. मी राहिली आहे त्यांच्या घरी इतके दिवस. तसं काही असतं तर पूर्वी आणि आता यात फरक असू शकतो आशू. आशू, नमिता पूर्वी अशी नव्हती. सगळ्यांबद्दलचं प्रेम उतू जात होतं तिचं. पण आता ती अत्यंत कटकटी, संशयी अशी बाई झाली आहे ग. ती कशी शुभंकरला हवीशी वाटेल? काय सुख आहे त्याला तिच्यापासून? या उलट तू तरुणपणच आणि सुंदरपण. शिवाय इतरांची दुःख समजून घेतेस तू, त्यांच्यावर फुंकर घालायला तू तयार असतेस. आशू, तू मूर्ख आहेस. किती? शुभंकरला बाळाविषयी नाही, तुझ्याविषयी प्रेम वाटायला लागलंय.